नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग कॅप ॲडमिशन प्रोसेस 2025-26 ही 4 जुलैपासून सुरू झालेली आहे. त्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन प्रोसेस. मी प्राध्यापक विशाल भागवत, VPKBIT बारामती. आमची एक विद्यार्थिनी सिद्धी हिने ॲप्लिकेशन कसं फिल केलं आहे हे व्हिडिओच्या स्वरूपात इथे मांडलेले आहे. गेल्या 2 दिवसापासून बऱ्याच विद्यार्थ्यांचा फोन येत होता की रजिस्ट्रेशन प्रोसेस थोडीशी किचकट झालेली आहे. डॉक्युमेंट कुठे आणि कसे अपलोड करायचे याच्याबद्दल त्यांना शंका होती. तर आता सिद्धीने हा फॉर्म कसा भरला आहे हे आपण व्हिडिओच्या स्वरूपात पाहू. सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करणाऱ्या लोकांनी cetcell.mahacet.org या वेबसाईटवर जायचं आहे. तिथे कॅप इथे एक ड्रॉप डाऊन मेनू आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर 2025-26 निवडायचं आहे. हे पेज स्क्रॉल डाऊन खाली केल्यानंतर इथे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग याच्यावर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर तिथे आता 2 ऑप्शन येतील. एक तर तुम्ही रजिस्टर्ड ईमेल आयडी, ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलंय त्यांनी ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून साइन इन करायचंय. बहुधा मुलांनी केलंच नसणार आहे रजिस्ट्रेशन, त्यामुळे न्यू युजर इथे रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर ही विंडो ओपन होईल किंवा हे पेज ओपन होईल. याच्यामध्ये मुलांनी त्यांचे डिटेल्स भरायचे आहेत. 10वी आणि 12वीच्या मार्कशीट प्रमाणे फर्स्ट नेम मिडल नेम इथे टाकायचंय, लास्ट नेम खाली टाकायचंय, ईमेल आयडी आणि पासवर्ड जो आधी यूज केला नाही ऑब्व्हियसली रजिस्ट्रेशन साठी तो वापरायचा. ईमेल आयडी आणि पासवर्ड इथे दिल्यानंतर तुम्हाला एक व्हेरिफिकेशनचा ईमेल येईल. तर तो व्हेरिफिकेशनच्या ईमेलवर क्लिक करायचंय तुमच्या मोबाईल मधून आणि पुन्हा रिलॉग इन करायचं. रजिस्ट्रेशनसाठी जो ईमेल आयडी आपल्याला वापरायचा आहे तो इथे टाकायचा आहे, त्याचा जो पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो इथे टाकायचा आहे आणि साइन इन करायचं. ही विंडो ओपन होईल जिथे सिद्धी तिचा प्रोफाईल एडिट करेल. त्यानंतर सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करेल. सिद्धीला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग साठी अप्लाय करायचं आहे, तेव्हा ती डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इन इंजिनिअरिंग याच्यावर क्लिक करेल. त्यानंतर सिद्धीने रजिस्ट्रेशनसाठी जो मोबाईल नंबर वापरला आहे त्याच्यावर OTP येणार आहे. तो OTP सिद्धी इथे टाकेल आणि सबमिट करेल. OTP टाकल्यानंतर DAC चा असा ऍप्लिकेशन नंबर तयार होईल सिद्धीचा. स्क्रॉल डाऊन खाली केल्यानंतर ह्या कॅन्डिडेट्स रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस ह्या स्टेप्स तुम्हाला दिसतील. एकूण साधारण 8 स्टेप्स आहेत. त्यातली फक्त रजिस्ट्रेशन डिटेल्स वाली कंप्लीट झालेली आहे. बाकीच्या इनकम्प्लीट स्टेप्स आता पुढे सिद्धी कंप्लीट करेल. पहिली स्टेप जी आहे त्याच्यामध्ये सिलेक्ट स्क्रुटिनी मोड याच्यावर सिद्धीने क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये 2 ऑप्शन असतील, एक फिजिकल स्क्रुटिनी आणि दुसरा ई स्क्रुटिनी. तर यासाठी मुलांनी फिजिकल स्क्रुटिनी करून शक्यतो जवळच्या फॅसिलिटी सेंटरला व्हिजिट करायची. जर ई स्क्रुटिनी मोड केला तर तुमचं ऍप्लिकेशन ऑनलाईन व्हेरीफाय होणार आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला इकडे तिकडे कुठेही जायची गरज नाही. पण ऍप्लिकेशन मध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या लवकर सॉल्व्ह होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. त्यामुळे फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट करून जवळच्या FC सेंटरला तुम्ही जाऊ शकता. याच्यावर सेव्ह आणि प्रोसीड करून सिद्धी पुढे जाईल आणि सिद्धी ही जवळचं FC सेंटर म्हणजे विद्यापीठ बारामती हे सिलेक्ट करणार आहे. त्यासाठी जिल्हा इथून ड्रॉप डाऊन मेनू मधून पुणे हा निवडायचा आहे. त्यानंतर FC सेंटर हे FC 6284 विद्यापीठ कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती हे सिद्धी निवडेल आणि ज्या दिवशी व्हिजिटला जाणार आहे कॉलेजवर त्या FC सेंटरला ती डेट इथे टाकणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जवळचं फॅसिलिटी सेंटर निवडावं. त्यानंतर सिद्धी स्लॉट बुक करणार आहे जिथे ती व्हेरिफिकेशनला जाणार आहे त्या दिवशी. पुढे टाइप ऑफ कॅन्डिडेचर ही विंडो येईल. टाइप ऑफ कॅन्डिडेट मध्ये सिद्धीने डिप्लोमा केलाय त्यामुळे डिप्लोमा सिलेक्ट करणार आहे. जवळपास 95% जास्त विद्यार्थी डिप्लोमा सिलेक्ट करतील. ज्यांचं BSc झालंय किंवा DVOC झालंय, डिप्लोमा झालं नाही, ते सुद्धा या प्रोसेससाठी इलिजिबल आहेत. पण कदाचित पहिले काही राऊंड्स ते या प्रोसेससाठी इलिजिबल नसणार आहे.
त्यामुळे डिप्लोमाच्या लोकांनी डिप्लोमा इथे सिलेक्ट करायचा आहे. नंतर कॅन्डिडेट टाइप निवडायचं आहे. कॅन्डिडेट टाइप ए, बी, सी, डी हे असे ऑप्शन असतात. तर त्याच्यामध्ये ज्यांचा 10वी आणि डिप्लोमा किंवा 10वी 12वी आणि डिप्लोमा महाराष्ट्रात झालेला आहे, जे महाराष्ट्राचे डोमसाईल आहेत किंवा जन्म त्यांचा महाराष्ट्रात आहे, अशा कॅन्डिडेटने टाइप ए हे सिलेक्ट करायचं. टाइप ए म्हणजे महाराष्ट्राचे डोमसाईल आणि त्यासाठी काही प्रूफ्स तुम्हाला द्यावे लागतील. तर सुरुवातीला तुम्हाला इथे 10वी कुठल्या जिल्ह्यात झाली, तर सिद्धी इथे पुणे जिल्हा सिलेक्ट करेल. नंतर डिप्लोमा कुठल्या जिल्ह्यात झाला, तर सिद्धी पुन्हा इथे पुणे जिल्हा सिलेक्ट करणार आहे. डिप्लोमाचं इन्स्टिट्यूट कुठलं आहे सिद्धीचं, तर ते सिद्धी डिप्लोमाचं इन्स्टिट्यूट, पास आउट इन्स्टिट्यूट ते इथे सिलेक्ट करणार आहे. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक इन्स्टिट्यूट टाइप हा अपडेट होईल MSBTE एफिलिएटेड. इथं थोडंसं थांबायचं आहे विद्यार्थ्यांनी तुमचं डिप्लोमाचं कॉलेज रिफ्लेक्ट होईपर्यंत. हे कॅन्डिडेट टाइप आहे ए. याचा अर्थ महाराष्ट्राचा तुम्ही डोमसाईल असला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 3 ऑप्शन दिलेले आहेत इथे. यापैकी एक ऑप्शन विद्यार्थ्यांनी सिलेक्ट करायचा. पहिला ऑप्शन म्हणजे डोमसाईल सर्टिफिकेट, जे बेसिकली सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा डेप्युटी कलेक्टर यांनी दिलेलं असतं. ह्या सर्टिफिकेटचं नाव जनरली एज, नॅशनॅलिटी आणि डोमसाईल किंवा एज डोमसाईल असं असतं. हे जर विद्यार्थ्यांकडे नसेल तर विद्यार्थी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट हे इथे जोडू शकतात किंवा अप्लाय करू शकतात. पण त्याच्यामध्ये त्यांचा बर्थ प्लेस हे महाराष्ट्रात असलेला पूर्ण ऍड्रेस पाहिजे. फॉर एक्झाम्पल तालुका दौंड, जिल्हा पुणे, राज्य महाराष्ट्र. तर असं जर मेन्शन केलेलं असेल बर्थ प्लेसला, तर हे बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट चालेल. सोपा आहे की तुम्ही डोमसाईल सर्टिफिकेट इथे कनेक्ट करावं आणि हा ऑप्शन क्लिक करून पुढे जायचं. तर त्यानंतर डोमसाईल सर्टिफिकेट सिद्धीने घेतलेलं आहे आणि सेव्ह आणि प्रोसीड याच्यावर क्लिक करत आहे. आता कॅटेगरी डिटेल्स मध्ये 2 ऑप्शन असणार आहे विद्यार्थ्यांसाठी, एक तर ओपन किंवा रिझर्व्ह. विद्यार्थी जर ओपन वर सिलेक्ट करत असतील तर त्यांना पुन्हा ते इकॉनॉमिक विकर सेक्शनच्या अंडर येतात का नाही यासाठी 2 ऑप्शन येतील, येस ऑर नो. जर तुमच्याकडे ईडब्ल्यूएच सर्टिफिकेट नसेल ओपन विद्यार्थ्यांकडे तर ते नो करतील आणि पुढे ऍप्लिकेशन फिल करतील. जर त्यांच्याकडे ईडब्ल्यू सर्टिफिकेट असेल तर त्यांनी येस वर क्लिक करायचंय. त्यानंतर सिलेक्ट स्टेटस ऑफ ईडब्ल्यू सर्टिफिकेट इथे गेल्यानंतर 3 ऑप्शन अवेलेबल होतील. एक म्हणजे अवेलेबल आहे सर्टिफिकेट किंवा अप्लाइड बट नॉट रिसिव्ड आणि तिसरं आहे नॉट अवेलेबल. तर सर्टिफिकेट जर असेल तर अवेलेबल सिलेक्ट करा. सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं असेल महाई सेवा केंद्रातनं आणि पोच पावती असेल तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड करा. नॉट अवेलेबल कुठल्याही परिस्थितीत करू नका, का तर तुम्ही मग त्याचा फायदा घेऊ शकणार नाही. सिद्धी रिझर्व्ह कॅटेगरीची आहे त्यामुळे सिद्धी रिझर्व्ह वर क्लिक करणार आहे. त्याच्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये SC, ST, VG, NT1, NT2, NT3, OBC, SBC आणि SEBC म्हणजे जे ओपन आता ज्यांच्याकडे कास्ट आहे, मराठा किंवा कुणबी ह्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळालेलं आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे, अशा लोकांची पण कॅटेगरी रिझर्व्ह मध्ये येणार आहे आता. तर इथे फक्त SC आणि ST सोडून बाकीच्यांना नॉन क्रिमिलियर लागणार आहे. अदरवाईज ह्या सगळ्या कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी मस्ट आहे. तर सिद्धी तिची कॅटेगरी इथे सिलेक्ट करणार आहे. कॅटेगरी नंतर सब कॅटेगरी किंवा कास्ट ती सिलेक्ट करेल. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी स्टेटस. तर इथे पुन्हा एकदा 3 ऑप्शन असतील, अवेलेबल, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड अँड नॉट अवेलेबल. तर विद्यार्थ्यांनी कुठल्याही परिस्थितीत नॉट अवेलेबल करायचं नाहीये. जर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर अवेलेबल करा. जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलं असेल आणि पोच पावती असेल तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड करायचं. हे झाल्यानंतर सेम केस असणार आहे नॉन क्रिमिलियरची. जसं मी सांगितलं फक्त SC आणि ST ला नॉन क्रिमिलियर लागत नाही, बाकीच्या कॅटेगरीला लागतं. त्यामुळे इथे सुद्धा नॉन क्रिमिलियरच्या स्टेटसच्या अंडर अवेलेबल आणि अप्लाइड बट नॉट रिसिव्ड हेच 2 ऑप्शन विद्यार्थ्यांनी ट्राय करायचे. नॉट अवेलेबल घ्यायचं नाहीये. सिद्धीकडे दोन्ही अवेलेबल आहे, कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा आणि नॉन क्रिमिलियर सुद्धा, त्यामुळे सिद्धी अवेलेबल करणार आहे आणि पुढे जाणार. पुढे गेल्यानंतर पर्सन विथ डिसेबिलिटी डिटेल्स हे एक ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये ज्याची डिसेबिलिटी जे फिजिकली थोडंसं अपंग असतील
पण 40% त्यांचं अपंगत्व जास्त पाहिजे, 40% तरी पाहिजे. असं मेडिकल सर्टिफिकेट जर असेल, तर विद्यार्थ्यांनी इथे येस करायचंय, नाहीतर नो कडून पुढे जायचं. डिफेन्स डिटेल्स, ज्याचे वडील डिफेन्समध्ये असतील, एक्स आर्मी ऑफिसर असतील किंवा करंटमध्ये असतील, तर त्यांनी इथे येस करायचंय आणि पुढे जायचंय. येस केलं तर त्यांना परफॉर्मा सी शेवटी अपलोड करावं लागेल. ज्याच्यामध्ये ते परफॉर्मा सी हे सर्टिफिकेट त्यांना जिल्हा सैनिकी कार्यालयातून मिळेल. जर नसेल तर नो करून पुढे जायचं. आता हे डोमासाईल प्रमाणेच इथे नॅशनॅलिटीसाठी परत एकदा ऐका, डोमासाईल प्रमाणेच नॅशनॅलिटीसाठी 3 सर्टिफिकेट किंवा 3 ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता. 3 पैकी 1. तर विद्यार्थ्यांच्याकडे जर इंडियन नॅशनॅलिटीचं सर्टिफिकेट असेल, जे तहसीलदार, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट किंवा डेप्युटी कलेक्टर यांनी दिलेलं असणार आहे, तर ते तिथे क्लिक करून पुढे जायचं. जर ते नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट चालतं, की ज्याच्यामध्ये नॅशनॅलिटी समोर इंडियन हे क्लिअरली मेन्शन झालं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी हे नसतं. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा नसेल तर बर्थ सर्टिफिकेट, ज्याच्यामध्ये बर्थ प्लेस इंडियामध्ये आहे असा उल्लेख जर असेल, तर बर्थ सर्टिफिकेट तुम्ही कनेक्ट करू शकता. माझा सल्ला असा राहील की नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल तर तुम्ही नॅशनॅलिटी सर्टिफिकेटने जाऊन पुढे जा. ह्याच्यावर क्लिक करून पुढे जावं. तर सिद्धीने इथे नॅशनॅलिटी सर्टिफिकेटवर क्लिक केलेलं आहे आणि ती सेव्ह आणि प्रोसीड करते. त्यानंतर आता पुढे येत आहेत क्वालिफिकेशन डिटेल्स. तर क्वालिफिकेशन डिटेल्स मध्ये सुरुवातीला 10वीचे मार्क्स सिद्धी टाकते. त्याचं बोर्ड आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ हायर सेकंडरी सेकंडरी हायर सेकंडरी स्कूल पुणे. तर याच्यामध्ये ती 10वीचं इथे रोल नंबर एंटर करते. हे विद्यार्थ्यांनी केअरफुली भरायचं आहे. सिद्धीची 10वी हे 2022 ला झाली. काही लोकांची 2000 आधी झालेली असेल, 2021 ला झाली असेल किंवा 20 ला झाली असेल. तर त्यांनी तो इयर व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर 10वीचे ॲग्रीगेट मार्क्स बऱ्याच लोकांचा बेस्ट ऑफ 5 आहे. त्यामुळे इथे 500 पैकी किती मार्क्स मिळाले ते इथे मार्क्स ऑप्टेनमध्ये टाकायचे आहेत. ऑटोमॅटिक पर्सेंटेज कॅल्क्युलेट होतील. त्यानंतर सिद्धी तिचे मॅथेमॅटिक्सचे मार्क्स टाकेल 100 पैकी, सायन्सचे टाकील आणि इंग्लिशचे टाकणार आहे. पुढे गेल्यानंतर सिद्धीने तिचे डिप्लोमाचे मार्क्स एंटर करायचे आहेत. डिप्लोमा स्टेटस सिद्धीचं पास्ट आहे, त्यामुळे त्याच्यावर क्लिक करणार आहे ती. डिप्लोमाचा पॅटर्न सेमेस्टर पॅटर्न आहे. त्यानंतर तिचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हे इंग्लिशमध्ये असणार आहे, त्याच्यामुळे ते इंग्लिशवर क्लिक करेल, येस करेल तिथे. सिद्धीने किंवा विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी इथे फायनल सेमेस्टरचं सीट नंबर आणि एनरोलमेंट नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. सीट नंबर, एनरोलमेंट नंबर आणि ब्रांच टाकल्यानंतर सिद्धीचे मार्क्स ऑटोमॅटिक इथे आलेले आहेत. ज्यांचा डिप्लोमा हा 2025 पूर्वी झाला होता, त्यांनी हे मार्क्स मॅन्युअली इथे एंटर करायचे आहेत. फायनल सेमिस्टरवर जे ॲग्रीगेट दिसतात ते इथे टाकायचे आहेत. 1389 आणि 1750 पैकी हे मार्क्स आहेत. त्यामुळे ऑटोमॅटिक 79.37 हे मार्क्स कॅल्क्युलेट होतील. सिद्धीने 12वी केलेली नाहीये, त्यामुळे ती नॉट अपिअरिंग इथे क्लिक करणार आहे. ज्यांनी 12वी केली आहे त्यांनी 12वी पास म्हणून क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. 12वीचे डिटेल्स फिल करायचे. सिद्धीने इथे केलेलं नाहीये, त्यामुळे नॉट अपिअरिंग वर क्लिक करून सेव्ह आणि प्रोसीड करणार आहे. आता सिद्धी पर्सनल डिटेल फिल करणार आहे. लक्षात घ्या, सर्व विद्यार्थ्यांनी इथे 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसंच टाकायचं आहे. काही लोकांचं आडनाव पुढे 1 नंबरला असेल, काही नाव असेल. ज्या स्वरूपात 10वीच्या मार्कशीटवर तुमचं नाव आहे ते इथे टाकायचं आहे. नंतर सिद्धी तिचं आईचं नाव फिल करेल. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकणार आहे. हे आणखी महत्वाचं की ज्याच्यामुळे मेरिट चेंज होऊ शकतं, जेंडर. तर सिद्धी हे फिमेल क्लिक करणार आहे. त्यानंतर कन्फर्म जेंडर म्हणून सिद्धी फिमेलवर क्लिक करेल. विद्यार्थ्यांनी आपापलं जेंडर व्यवस्थित इथे सिलेक्ट करायचं आहे आणि कन्फर्म करायचं आहे. ऑर्फन, आर यू ऑर्फन याच्यावर सिद्धी नो करणार आहे. फॅमिली इन्कम इथे क्लिक करेल सिद्धी. त्यानंतर रिलिजन हिंदू आणि मदर टंग मराठी हे फिल करणार आहे. त्यानंतर सिद्धी तिचा ऍड्रेस, सिद्धी ही रुरल एरियामध्ये राहते, त्यामुळे त्याचा ऍड्रेस, तिचं स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि पिनकोड इथे टाकणार आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल ऑटोमॅटिक येणार आहे, कारण ते आधी आपण रजिस्ट्रेशन करताना वापरलेलं होतं. त्यानंतर सिद्धी इथे सेव्ह आणि प्रोसीड करेल. आता शेवटी आपण डॉक्युमेंट अपलोड करत आहोत, जिथे आता सिद्धीला तिचा फोटो आणि साईन एकत्रपणे अपलोड करायचे आहे.
तर माझा विद्यार्थ्यांना सल्ला असेल, की त्यांनी कोऱ्या पानावर एक सही करायची आहे आणि त्याच्या बरोबर वर आयडी साइजचा फोटो ठेवायचा आहे आणि याचा फोटो काढायचा. त्याची जी इमेज येईल ती बरोबर थोड्याशा कमी साईजमध्ये क्रॉप करून इथे अपलोड करायची आहे. तर सिद्धी आता इथे चूज फाईलवर क्लिक करेल. त्यानंतर तिची इमेज अपलोड करेल. ही सिद्धीची इमेज आहे, की जी आम्ही हाईड केलेली आहे, साइन हाईड केलेली आहे. इथे तुम्ही बरोबर फिट करून, विंडो फिट करून इथे सेव्ह करायचं आहे. हे आल्यानंतर सिद्धी अपलोड फोटो याच्यावर क्लिक करेल. फोटो अपलोड झालेला आहे आणि पुढे जाऊन सेव्ह आणि प्रोसीडवर क्लिक करणार आहे. आता सिद्धीला ॲप्लिकेबल किंवा रिक्वायर्ड डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट हे पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये असू शकतात, ज्याची साईज 1 MB पेक्षा कमी पाहिजे किंवा बेटर वे इमेजेस तुम्ही अपलोड करा. फोटो अपलोड करणं हे अधिक सोयीस्कर ठरेल. तर सुरुवातीला सिद्धी 10वीचे मार्कशीट टाकेल. त्यानंतर डिप्लोमाचे फायनल सेमिस्टरचे मार्कशीट अपलोड करेल. त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट जे की एकच कॉपी असणार आहे, पण 2 ठिकाणी अपलोड करायची आहे. हे सिद्धी अपलोड करणार आहे. हे अपलोड केल्यानंतर हे असं तुम्ही पुन्हा चेक करू शकता व्ह्यू वर क्लिक केल्यानंतर. डोमासाईल नंतर सिद्धी कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट करणार आहे. कास्ट सर्टिफिकेट कोणी इश्यू केलंय म्हणजे डेप्युटी कलेक्टर असेल किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर असतील किंवा तहसीलदार असतील यांचा इथे ड्रॉप डाऊन मेनू मधून ऑप्शन पिक करून ती अपलोड करणार आहे. त्यानंतर आता सर्वात महत्वाचे पुन्हा एकदा की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यूड बाय म्हणजे कुठून इश्यू झालंय ते आता सिद्धीचं पुण्यातून झालंय तर ते तो ऑप्शन सिलेक्ट करून इथे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड करणार आहे. विद्यार्थ्यांनी नीट ऐका. आता ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी अवेलेबल नव्हती त्यामुळे त्यांनी अप्लाइड बट नॉट रिसिव्ड असा ऑप्शन घेतला होता. त्यांच्यासाठी इथे रिसिप्ट ऑफ कास्ट व्हॅलिडिटी हा ऑप्शन येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी रिसिप्ट अपलोड करायची आहे जी माहिती सेवा केंद्रात त्यांना मिळालेली असेल. सिमिलरली नॉन क्रिमिलियर साठी सुद्धा सिद्धी इथे त्याची नॉन क्रिमिलियर अपलोड करेल. पण ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलियर अवेलेबल नव्हतं त्यांनी तिथे मात्र अप्लाइड बट नॉट रिसिव्ड असा ऑप्शन घेतला असेल. तिथे 7 नंबरला त्या विद्यार्थ्यांसाठी रिसिप्ट ऑफ नॉन क्रिमिलियर हा ऑप्शन आलेला असणार आहे. तर इथे विद्यार्थ्यांनी त्यांची रिसिप्ट जी महाई सेवा केंद्रातून मिळालेली असेल ती इथे अपलोड करायची आहे. लक्षात घ्या नॉन क्रिमिलियर हे 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड पाहिजे. 31 मार्च 2025 किंवा 24 हे चालणार नाही. 31 मार्च 2026, 27 किंवा 28 हे चालेल. सगळे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर सिद्धी इथे सबमिटचा ऑप्शन क्लिक करेल. सबमिट झाल्यानंतर आता सिद्धीला पेमेंट करायचं आहे 800 रुपयाचं. जे कॅटेगरीसाठी 800 रुपये असणार आहे आणि ओपन स्टुडंटसाठी 1000 रुपये असणार आहे. तर इथे पे नाऊ वर क्लिक केल्यानंतर तुम्ही QR कोडने 800 रुपये भरू शकता. ₹1.18 हे चार्जेस असतील एक्स्ट्रा ते तुम्हाला पे करावं लागतील. QR कोड स्कॅन करून तुम्ही पेमेंट करायचं आहे. पेमेंट कन्फर्म झाल्यानंतर प्रिंटेबल ॲप्लिकेशन फॉर्म तयार होणार आहे. इथे लक्ष द्या. प्रिंटेबल ॲप्लिकेशन फॉर्म असं जनरेट होईल. इथे काय लिहिलेलं आहे प्रिंटेबल ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन टू डायरेक्ट सेकंड इयर. तर सिद्धीचं ॲप्लिकेशन फॉर्म हा असा तयार होईल. त्याच्यामध्ये मोड ऑफ स्क्रुटिनी फिजिकल स्क्रुटिनी आहे. जिथे तुम्हाला हे ॲप्लिकेशन घेऊन स्क्रुटिनी सेंटरला व्हिजिट करायची आहे व्हेरिफिकेशनसाठी. व्हर्जन 1 आहे म्हणजे सिद्धीने हे एकदाच फॉर्म एडिट केलेला आहे. जर सिद्धीने या डाव्या साईडला दिलेल्या ऑप्शन पैकी कुठल्याही स्टेपला जाऊन जर काही चेंजेस करायचे म्हटले तर हा व्हर्जन चेंज होणार आहे. तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही किती वेळा चेंजेस करू शकता इथे आणि हे चेंजेस जसे होतील तसा हा व्हर्जन नंबर अपडेट होणार आहे. हा 2, 3, 4, 5 काही होऊ शकतो. तर सध्या तरी सिद्धीने हा एकदाच फॉर्म फिल केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचं व्हर्जन हे 1 झालेलं आहे. याची प्रिंट काढायची आहे सिद्धीने. शक्यतो प्रिंट काढत असताना हे A4 साइज मध्ये एकाच पानावर बसेल असं तुम्ही स्केल कमी करायचं आहे याचं आणि याची प्रिंट घ्यायची आहे. 2 प्रिंट घ्यायच्या आहेत कारण तुम्हाला 2 कॉपी तयार करायच्या आहेत. ही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट याच्यावर दिसत आहे तुम्हाला. तर याच्या झेरॉक्स कॉपीज ह्या प्रिंटच्या मागे लावायच्या आहेत. 2 कॉप्या तयार करताना. इथे सिद्धी साइन करेल. विद्यार्थ्यांनी इथे साइन करायची आहे त्यांच्या ॲप्लिकेशनवर. आता ॲप्लिकेशन फॉर्म त्यानंतर त्याची
झेरॉक्स आणि ओरिजिनल डॉक्युमेंट जे लिस्टेड ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ऍप्लिकेशनवर ते घेऊन विद्यार्थ्यांनी फॅसिलिटी सेंटरवर व्हेरिफिकेशनसाठी फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी जायचं. फिजिकल व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर स्क्रुटिनी ऑफिसर त्याच्या लॉग इन मधून तुमचा ऍप्लिकेशन आयडी DAC चा तिथे टाकेल आणि व्हर्जन नंबर जे आहेत ऍक्च्युली जे तो अपडेट झालेलं ते इथे टाकणार आहे आणि तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन ओरिजिनल डॉक्युमेंट बघून करणार आहे. एकदा फिजिकल व्हेरिफिकेशन कन्फर्म झालं, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काहीही त्रुटी नसणार असं आढळून आल्यास ही एक कॉपी तयार होईल फायनली, जी प्रिंटेबल ऍप्लिकेशन फॉर्म पेक्षा वेगळी आहे. तशीच दिसते पण वेगळी आहे. इथे मी हायलाइट केले आहे बघा, रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट फॉर ऍडमिशन टू डायरेक्ट सेकंड इयर. तर हे सगळ्यात महत्वाची कॉपी आहे, म्हणजे हेच कन्फर्मेशन आहे तुमच्या रजिस्ट्रेशन प्रोसेस. तर ह्याची प्रिंट ते घेणार आहे. तर याच्यामध्ये सुद्धा लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दिसतील. याच्यावर तुम्ही स्क्रुटिनी सेंटरचा शिक्का सील घ्यायचा आहे, कोऑर्डिनेटरची साईन घ्यायची आहे, विद्यार्थ्यांनी त्यांच्या जागी सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट इथे साईन करायची आहे आणि ही कॉपी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जवळ ठेवायची आहे, की जी ऍक्च्युली ऍडमिशन प्रोसेससाठी नंतर लागणार आहे. फायनल कॉपी तुमची ही अशी दिसणार आहे. लक्षात घ्या, इथे लिहिलेलं आहे रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट फॉर ऍडमिशन. तर ही तुम्ही सोबत कॅरी करायची आहे फॅसिलिटी सेंटरमध्ये. यानंतर तुम्ही मेरिट लिस्टसाठी आणि पुढच्या कॅप राऊंडसाठी इलिजिबल असणार आहात. हे घेऊन जाताना विद्यार्थ्यांनी या कॉपी सोबत ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायला विसरू नका. काही अडचण असल्यास आम्हाला या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. DAC कॅप ऍडमिशनसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा.